नमस्कार, आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आम्ही बनवणार आहोत कढई मशरूम। कढई मशरूम बनवण्यासाठी आम्ही अर्धा किलो मशरूम घेतलेले आहेत। कस्तुरी मेथी, हिरवी मिरची, कांदे, टोमॅटो, शिमला मिरची, कोथिंबीर, धना पावडर, आल्याचे तुकडे, लसूण, हळद पावडर, लाल तिखट, चवीनुसार मीठ, तेल आणि खडे मसाल्यांमध्ये आम्ही 2 चमचे धने घेतलेले, 1.5 चमचा मिरे घेतलेले, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशेप आणि 5 ते 6 वेलची घेतलेली। हे बघा, आपले मशरूम असे स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे एकदम हलक्या हाताने चोळायचे, जास्त जोर देऊन चोळायचे नाहीये। फक्त त्याच्यावरची धूळ घाण कचरा जे चिकटलेला असेल तो काढून घ्यायचा आहे। कारण हे पहा, त्याच्यावर असे काळे काळे डाग दिसत आहेत, ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत। हे पहा, हे पहा असे काळे दिसत आहेत ना, स्वच्छ धुवायचे जरा। हे पहा, आपले मशरूम स्वच्छ धुवून झालेले आहेत। आपण आता पाठीमागचा थोडासा भाग काढून घ्यायचा आणि मशरूमचे 4 भाग करायचे। 4च करायचे, जास्त नाही करायचे। हे पहा, आपले मशरूम असे निघतात आतमधून। आपण कांदा बारीक कापून घेणार आहे, त्याच्यासाठी मागचा पुढचा भाग काढून घ्यायचा असतो कांद्याचा। हे तर सगळ्यांनाच माहिती, पण आलं तोंडात दिलं सांगून। वरची साल काढून घ्यायची। कांदा बारीक चिरून घ्यायचा। आपण टोमॅटो बारीक कापून घ्यायचा आहे। आपला तवा तापलेला आहे। आपण आता खडे मसाले भाजून घेऊ। त्याच्यासाठी आपण धने, मिरे, वेलची, बडीशेप आणि जिरे घेतलेले, ते एकत्रच भाजून घेणार आहे आपण। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं, म्हणजे मसाला छान भाजला पण जातो आणि कुटला पण जातो पटकन, कारण आपण हे कुटून घेणार आहे। बघा, धन्याचा वास कसा सुटला लगेच। मसाले भाजून झालेले आहेत, आपण काढून घेऊ। भाजलेले मसाले आहेत, आपण आता ते खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ। खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घ्यायचे आहेत आपल्याला। हे बघा, आपले मसाले भाजून घेतलेले होते, ते कुटून झालेले, ते प्लेटमध्ये काढून घेऊ। आणि खलबत्त्यामध्येच आपण हे आल्याचे तुकडे केलेले आहेत, लसूण आहे आणि हिरवी मिरची, हे पण एकत्र करून कुटून घ्यायचे। आलं लसूणची पेस्ट करून झालेली, आलं लसूण आणि हिरवी मिरची। चला, कढई ठेवलेली आहे। कढई तापली की आपण तेल टाकून घेऊ। तेल टाकून झालेले आहे, तेल थोडंसं तापून देऊ। तेल तापलेले, तेलामध्ये कांदा टाकून घेऊ। बघा किती छान तेल तापलेले। त्या कांद्यामध्येच आपण केलेला जो ठेचा आहे, तो ठेचा पण टाकून घ्यायचा आहे। आपण कढई मशरूम करतोय, म्हणजे आधी कढईमध्ये मसाले तयार करून घ्यायचे आपल्याला सर्व। हळद पावडर पाव चमचा, धना पावडर 1 चमचा,
काश्मीरी लाल मिरची 1 चमचा, टोमॅटो पण टाकून घेणार आहे त्याच्यामध्येच, आणि आपण जो मसाला कुटून घेतलेला आहे, भाजून कुटून घेतलेला आहे, तो पण आपल्याला टाकायचा आहे. चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं लगेच. हा सर्व छानपैकी परतून घ्यायचा आहे. आमचा मसाला छानपैकी परतून झालेला आहे. आम्ही टोमॅटो बारीक चिरूनच टाकलेले. आपण टोमॅटोची ग्रेव्ही करून पण टाकू शकतात. बघा किती छानपैकी तेल पण सुटलेले आमच्या मसाल्याला. आता त्याच्यावर थोडीशी कस्तुरी मेथी घ्यायची, ती हातावर चोळायची आणि मग ती टाकायची, म्हणजे स्वाद चांगला येतो. हे पहा, आपला मसाला तयार झालेला आहे. आता आम्ही मशरूम फ्राय करून घेणार आहे, म्हणून आता ही कढई बाजूला, मसाल्याचीच कढई आपली, मसाला प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि आपण आता त्याच कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण मशरूम वाफवणार आहे, म्हणून आम्ही तीच कढई ठेवलेली. तेल जरा गरम होऊन देऊ, नंतर मशरूम टाकून घेऊ. हे आपण तेल जास्त कडकडीत करायचे आणि मग त्याच्यात मशरूम सोडून घ्यायचे. आपलं तेल तापलेले बघा. आपण आता मशरूम सोडून घेऊ. हे तेलावर फक्त फ्राय करून घ्यायचे. आपले मशरूम फ्राय होत आहे तोपर्यंत आपण शिमला मिरचीचे चौकोनी तुकडे करून घेऊ. शिमला मिरचीचे चौकोनी तुकडे करून झाले. टोमॅटोचे पण आपल्याला चौकोनीच तुकडे करून घ्यायचे आहेत. ते आता आपण एकसारखे चौकोनी तुकडे करून घेऊ. कांद्याचे पण चौकोनीच तुकडे करायचे आहेत, कारण आपण हे मशरूमच्या भाजीमध्ये टाकणार आहे, म्हणून आपण हे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत. बघा आपलं मशरूम कसं फ्राय झालेलं आहे. आपण टाकलं तेव्हा किती दिसत होतं, फ्राय झाल्यानंतर बघा त्याची क्वांटिटी किती कमी झालेली आहे. आता आपण हे शिमला मिरची, टोमॅटो आणि कांद्याचे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत. आपण आता हे सर्व त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आधी कांदा टाकू, टोमॅटो, शिमला मिरची. आता हे 5-1 मिनटं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर आपण जो मसाला बाजूला काढून घेतलेला आहे तो टाकणार आहे, पण आधी हे 5 मिनटं फ्राय करून घेऊ चांगला. मशरूम फ्राय केल्यानंतर आपण त्याच्यात कांदा, टोमॅटो, शिमला मिरची टाकून घेतलेले, ते छानपैकी परतून झालेले. त्याच्यातच आपण जो मसाला करून ठेवलेला होता तो मसाला टाकून घ्यायचा आहे आणि छानपैकी परत परतून घ्यायचे. पूर्ण मसाला एकजीव होईपर्यंत परतून घेणार आहे आपण. एकजीव होण्यासाठी आपण जास्त नाही, पण थोडंसं अर्धा कपच पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे थोडीशी ग्रेव्ही तयार होऊन ते सर्व एकत्र एकजीव छानपैकी शिजलं जाईल. हे बघा कढई मशरूम आपलं तयार झालेलं आहे. आपण आता त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. बघा किती छान झालेली. आपणही नक्की करून बघा. आमचं काही चुकलं असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा. कढई मशरूम तयार झालेला आहे. आम्ही आता बाउलमध्ये काढून घेणार आहे. ज्या बाउलमध्ये आम्ही मसाला काढलेला होता त्याच बाउलमध्ये आम्ही मशरूम काढून घेत आहे. हे पहा खाण्याजोगी मस्त टेस्टी रेसिपी तयार झालेली आहे. आम्ही गावरान पद्धतीने चुलीवरच बनवतो. आपणही नक्की करून बघा. बघा आमची कढई मशरूम रेसिपी तयार झालेली आहे. वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे, चवीला पण छान लागते. आपणही नक्की करून बघा. आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.